उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आज शोकाकुल वातावरणात शासकीय इतमामात अखेरचा निरोप देण्यात आला। बारामती येथील विद्याप्रतिष्ठानच्या परिसरात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले। यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुष्पचक्र अर्पण करून अजित पवार यांना श्रद्धांजली वाहिली। याशिवाय विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, प्रताप जाधव, रक्षा खडसे, मुरलीधर मोहोळ, विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलमताई गोऱ्हे, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री छगन भुजबळ, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, मंत्री हसन मुश्रीफ, आंध्र प्रदेशचे शिक्षण मंत्री नारा लोकेश, खासदार नीरजजी चंद्रशेखर, मंत्री गणेश नाईक, बाबासाहेब पाटील, मकरंद पाटील, दत्तात्रय भरणे, पंकजा मुंडे, गिरीश महाजन, मंगलप्रसाद लोढा, संजय राठोड, कु आदिती तटकरे, शंभूराज भोसले, प्राध्यापक डॉक्टर अशोक उईके, नरहरी झिरवाळ तसेच राज्यमंत्री माधुरी मिसाळ, मेघना बोर्डीकर, आकाश फुंडकर उपस्थित होते। प्रशासनाच्या वतीने राज्याचे मुख्य सचिव राजेश अगरवाल यांनी श्रद्धांजली अर्पण केली। यावेळी राज्यभरातील खासदार, आमदार, विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी, राजकीय, सामाजिक व प्रशासकीय क्षेत्रातील मान्यवरांसह सर्वसामान्य नागरिकांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या लाडक्या नेत्याला अखेरचा निरोप दिला। अंत्यसंस्कारापूर्वी अजित पवार यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेण्यासाठी विद्याप्रतिष्ठान परिसरात पहाटेपासूनच जनसागर उसळला होता। सामान्य नागरिक, शेतकरी, युवक, महिला तसेच विविध संघटनांचे प्रतिनिधी शांतपणे रांगेत उभे राहून श्रद्धांजली अर्पण केली। गेल्या 30 तासांपेक्षा जास्त काळ हे पोलीस अधिकारी सतत आपल्या सेवेसाठी समोर आहेत। त्यांना प्लीज सहकार्य करा। बॅरिकेड फिरवू नका। आपल्या भावनांचा आदर आम्ही करतोय, आपल्या भावनांची कदर आम्ही करतोय। आपल्या सगळ्यांच्या भावना एकच आहेत। या ठिकाणी आपल्या लाडक्या दादांना अखेरचा निरोप दिल्यानंतर पवार कुटुंबीय आपल्याला अभिवादन करतात। पवार कुटुंबियांच्या आदरणीय दादांच्या प्रेमापोटी संबंध महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरून आपण आलेला आहात। स्वतःच्या मागच्या बाजूला जे गेट आहे तिथून हळूहळू बाहेर पडा। आपण सर्वांनी शांतता, संयम, शिस्त पाळलेली आहे। हळूहळू बाहेर पडा। बाहेर रस्त्यांवर गर्दी आहे, तुमच्या गाड्या दूर असणार आहेत। हळूहळू चालत जा। बाहेर गावावरून आलेल्या पाहुण्यांना आधी जाऊ द्या।
चौथऱ्यावर कुणालाही सोडू नका अशी पोलीस विभागाकडून सूचना आलेली आहे. बाकी चौथऱ्यावरची गर्दी प्लीज कमी करायची आहे. इथे समोर थोडासा भावना वर आपण आवर घालूया. आपलं प्रेम अतुलनीय आहे आम्हाला माहिती आहे आणि त्या भावना आपण रोखू शकत नाही हेही माहिती आहे. याची जाणीव आम्हाला आहे. एक अत्यंत मोठा नेता, आपल्या कुटुंबातला एक महान व्यक्ती आज आपण बारामतीकरांनी गमावलेला आहे. चौथऱ्यावरची गर्दी कमी करायची आहे. सगळ्यांना नम्रपूर्वक विनंती आहे. संबंध महाराष्ट्रामधून दादांच्या प्रेमापोटी आपण सगळे जण या ठिकाणी आलेला आहात. आजचा हा दिवस आपल्या सर्वांच्या आयुष्यामध्ये कधी येईल याची कोणाला जाणीव नव्हती, पण आज आपल्या सगळ्यांना या क्षणाला सामोरं जावं लागतं. हे बघा, माझी पुन्हा नम्र विनंती आहे. मागे मुख देत आहे, साईडला दोन छोटे गेट आहे. बॅक साईडने आपण प्लीज बाहेर पडत राहा. मागच्या बाजूने बाहेर पडा. पोलीस यंत्रणेवरचा ताण कमी करा. गेले 30 तासांपेक्षा जास्त वेळ हे पोलीस अधिकारी सगळे कर्मचारी आपल्यासाठी हे सेवा करतात. त्यामुळे आपण प्लीज त्यांच्या वेळेचा विचार करूया आणि हळूहळू बाहेर पडा. संबंध महाराष्ट्र आणि बाहेरून VVIP झालेले होते ते देखील आता बाहेर पडतात. त्यामुळे तुम्ही स्वतःच्या मागच्या बाजूने जे गेट आहे तिथून बाहेर पडा. सगळे VVIP कुटुंबातील लोक सुद्धा या ठिकाणी तुम्ही सगळ्यांनी सहकार्य करावं. त्यासाठी ते सुद्धा त्यांच्या मार्गाने मार्गस्थ होत आहेत. तुम्ही देखील माझी विनंती आहे, आपण कालपासून सलग या ठिकाणी आहात, पण आता हळूहळू मागच्या बाजूने बाहेर पडा. सगळ्यांना नम्रपूर्वक हात जोडून विनंती आहे, हळूहळू आपण बाहेर पडावं. पोलीस विभागाला नम्र विनंती आहे की आपण चौथऱ्यावर कुणालाही सोडू नका, जेणेकरून पुन्हा त्या ठिकाणी सूचना द्याव्या लागतात. समोर उभे असलेले सगळे समस्त बारामतीकर, महाराष्ट्रभरातून आलेले सगळे दादांचे चाहते प्रेमी, सगळ्यांना हात जोडून विनंती आहे की आपण मागच्या बाजूने हळूहळू बाहेर पडा. हा दुःखाचा क्षण, हा भावनिक क्षण, यातून सावरण्याची शक्ती आपल्या सगळ्यांना मिळावी. चौथऱ्यावरची गर्दी कमी करूया. ॲम्ब्युलन्सची व्यवस्था पाहणारे गर्ल्स जिम्नॅशियम समोर, गर्ल्स हॉस्टेलच्या एक्झॅक्ट समोरच्या रोडला ॲम्ब्युलन्स हवी आहे. तिथं ॲम्ब्युलन्स पोहोचवण्याची व्यवस्था करा. म्हणजे ज्या स्टेजवर आपण आहोत तिथून उजव्या बाजूच्या ज्या बाहेर पडणाऱ्या पायऱ्या, त्याच्या बाहेर पडल्याबरोबर गर्ल्स हॉस्टेलच्या समोर ॲम्ब्युलन्स हवी आहे. तिथं ॲम्ब्युलन्स पोहोचवण्याची व्यवस्था करा.